मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व, पण या घराच्या अस्तित्वाला खरंच कधी आपण समजून घेतो का? वडिलांविषयी महत्व असूनही त्याच्यावर फारसं बोललं जात नाही, लिहिलं जात नाही. एखादा कोणताही व्याख्याता असेल तो आईविषयी भरभरून बोलतो, किंवा एखादा कोणताही जो साधू संत असेल त्याने आईचेच गोडे गायले आहेत आणि देवाधिकाने हे आईचेच कौतुक केलेले आहे. एखाद्या कोणत्याही चांगल्या गोष्टीला आईचीच उपमा दिली जाते. काही जे काही समजा लेखक किंवा कवी असतील, काही लोकांनी बाप रेखाटला, पण तोही तापट, मारझोड करणारा, शिव्यागाळ करणारा. समाजामध्ये असे 1-2% बाप असतील हे, पण चांगल्या बापाविषयी काय? आईकडे अश्रूचे पाठ असतात, बापाकडे संयमाचे घाट असतात. आईकडे अश्रूचे पाठ असतात, बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण बापाला मात्र रडता येत नाही, कारण की साठवण मात्र बापालाच करावं लागतं. आणि सखी ज्योतीपेक्षा समय आहे ती जास्त तापते, पण नेहमी जे काही श्रेय आहे ते श्रेय मात्र ज्योतीलाच जातं. तर नक्कीच या प्रकारे जे काही आई आणि वडील दोघांचे आपल्या लाईफमध्ये खूप महत्त्व असतं. आणि ही जी कविता आहे ते नक्कीच